दिवाळीचा सर्वात आवडता सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली. तुम्ही पाहू शकता किती अशी क्रंची अशी झालेली आहे ही चकली. ही अजिबात भाजणी न वापरता बनवलेली आहे. भाजणी वापरायला कधी-कधी घरघंटी जवळ नसते किंवा काही प्रॉब्लेममुळे आपण नाही भाजणी भाजू शकत, तर ही आपण झटपट बनवू शकतो पोह्यांची चकली. पीठही मी इथे रेडीमेडच घेतलेलं आहे तांदळाचं. तर आता आपण सर्वप्रथम इथे काय करायचं आहे, कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1 वाटी आपण पोहे टाकायचे आहेत. ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. ऑइल वगैरे काही न टाकता असेच ते आपण भाजून घ्यायचे आहेत. आणि सेम वाटी जी आहे ना ती एक सेम ठेवायची. त्याच्यानेच आपल्याला सगळे पदार्थ, आपले साहित्य सगळं त्याच्यानेच आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता आपण इथे हे जे आहेत ना ते जास्त म्हणजे ते अजिबात त्याचा चेंज नाही झाला पाहिजे कलर, फक्त ते गरम करायचे आहेत, हलके असे गरम करायचे आहेत. म्हणजे त्याच्यामधला जो मॉइश्चर असतं ना ते निघून जातं आणि ते व्यवस्थित त्याचं पीठ बनायला मदत होते. त्याच्यामुळे आपण ते फक्त गरम करायचे आणि आपण ते साईडला काढून ठेवलेले आहेत पोहे. आणि सेम वाटीने आपण पाऊण कप ही डाळ घेतलेली आहे. चण्याची जी ही डाळ असते ना, जी आपण इडलीच्या चटणीसाठी वापरतो ती ही डाळ आहे. डोसे वगैरे डोस्यांच्या चटणीसाठी जी वापरतो ती डाळ आपण ही घ्यायची आहे. आणि ही पण फक्त हलकी गरम करून घ्यायची आहे. ही जर आपण जास्त खरपूस जर भाजली खमंग तर मग चकलीची टेस्ट बिघडते. त्यामुळे फक्त गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता हे इथे 2 आपण जे छोटे आपले जे रेग्युलर स्पून असतात ना त्याच्याने आपण 2 टेबलस्पून आपण इथे साबुदाणा घ्यायचा आहे. आणि साबुदाणा पण आपल्याला तसंच फक्त गरम करून घ्यायचं आहे. अजिबात त्याला कलर चेंज नाही झाला पाहिजे. फक्त 2-2 मिनिटासाठी सगळं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे साहित्य. साबुदाणा गरम झाला आहे तो मी काढून घेतला आहे. त्याच्यानंतर मी इथे ज्या चमच्याने मी साबुदाणा मोजला होता त्याच चमच्याने मी इथे 2 चमचे धने घेतलेले आहेत. ते पण आपण असेच फक्त गरम करून घ्यायचे आहेत. आपले आता हे धने पण गरम झालेले आहेत व्यवस्थित हलके असे. आणि आता आपण हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे. हे असंच आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे पंख्याच्या खाली. थंड झाल्याच्या नंतर हे साहित्य आपण असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अजिबात हे जरा कोमट पण नसलं पाहिजे, एकदम गार झालेलं असलं पाहिजे. मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण याची आता पावडर बनवून घ्यायची आहे. एकदम पीठ कसं आपलं दळून येतं तसं आपलं हे एकदम बारीक पिठासारखं आपल्याला हे पावडर याची बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे जे आपण आहे ना चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये अजिबात अख्खे खडे जर कसले राहिले असतील डाळीचे किंवा साबुदाण्याचे वगैरे तर ते व्यवस्थित आपल्याला काढून टाकता येतील. व्यवस्थित आपल्याला बारीक असं आपलं पीठ भेटेल. अशा प्रकारे चाळणीने आपण चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित पीठ आपलं बारीक झालेलं होतं. फक्त हे कणी राहिल्या आहेत साबुदाण्याच्या, बाकी काहीच नाही. व्यवस्थित असं आपलं जसं आपण चक्कीवरून दळून आणतो अशा प्रकारे आपलं पीठ हे दळून झालेलं आहे. आता आपण त्याच वाटीने आपण 2 कप 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे जे तांदळाचं पीठ आहे ना हे मी रेडीमेड दुकानातलंच घेतलेलं आहे. जे रेडीमेड आपल्याला भेटतं दुकानामध्ये, कुठच्याही आजूबाजूच्या किराणाच्या स्टोअरमध्ये अवेलेबल असतं तेच मी घेतलेलं आहे. दळून नाही आणलं आहे. तुम्ही दळूनही आणू शकता किंवा असं रेडीमेडही वापरू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते जे आपली भाजणीचं होतं ते आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. ड्राय आधी मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपण इथे एक कढई ठेवायची आणि त्या सेम वाटीने आपण इथे 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण आपले मसाले टाकून घ्यायचे. म्हणजे हळद, आपल्याला लागेल तेवढा तिखट मसाला, जिरं, ओवा आणि त्याचबरोबर 4 मोठे चमचे आपण इथे सफेद तीळ घ्यायचे आहेत. मी इथे 4 मोठे चमचे सफेद तीळ घेतले, त्याच्याने जास्त चांगली टेस्ट येते. आणि त्याचबरोबर इथे आपण मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित उकळ आली पाहिजे ह्याला अगदी व्यवस्थित उकळ आल्याच्या नंतरला हे जे पीठ आहे ना आपण जे सगळं मिक्स केलं होतं ते थोडं थोडं करून हे आपण इथे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. सगळंच पीठ एकदाच टाकून घ्यायचं आहे आणि ते मग आपण असंच गरम असताना, आता आपण गॅस स्लो करायचा आहे आणि मग हे सगळं असंच गरम असताना मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण अगदी हे व्यवस्थित असं या पाण्यामध्ये भिजलं पाहिजे आणि ह्याला मस्त गरम अशी स्टीम भेटली पाहिजे. मस्त मिक्स करायचं आहे. अजिबात कुठे सफेद पीठ नाही राहिलं पाहिजे.
तुम्ही पाहू शकता कसं व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्ण खालपर्यंत जरा मिक्स करायला जड जातं ते, कारण ते पीठ एकदम गोळा होत जातो ना, त्यामुळे पूर्ण खालपर्यंत व्यवस्थित चमचा टाकून टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. जर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटलं पाणी कमी आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये वरून गरम करून साईडला पाणी गरम करायचं आहे आणि वरून ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं. तसंही तुम्ही करू शकता. नंतर हे आपण झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. नंतर 5 मिनिटानंतर आपण हे लगेचच गरम गरम असतानाच मळायला घ्यायचं आहे. जर हाताने तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने पण हे मळू शकता. आणि त्याच्यानंतर जसं आता हे माझं आहे ते थोडं थंड झालं आहे, म्हणून मी आता हे म्हणजे हात मी लावू शकते इतपत गरम आहे. गरमच आहे, पण हाताने मळू शकते इतकं गरम आहे. मग आता मी हे व्यवस्थित मळून घेते आहे. व्यवस्थित दोन्ही हाताने हे चांगलं मळून घ्यायचं आहे. अजिबात कुठे गठ्ठे नाही राहिले पाहिजे सुक्या पिठाचे. तुम्ही पाहू शकता माझं पीठ एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आहे ना आपण ह्याच्यातनं आहे ना एक एक गोळा काढायचा आणि तो जो गोळा आहे ना आपला, तो आपल्या साच्याच्या साईजचा असला पाहिजे. साच्यापेक्षा छोटे छोटे काही काही जण थोडे थोडे अर्धे अर्धे तुटके मुटके गोळे टाकतात साच्यामध्ये, तर आपल्याला तसं नाही करायचं. एका टायमाला एक अख्खा गोळा टाकायचा आहे आणि आपण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा साचा भरणार तेव्हा तेव्हा एक इनफ असं पीठ घ्यायचं आणि मग ते व्यवस्थित मळून मळून घ्यायचं. अजिबात ते न मळता टाकायचं नाही आहे. जेव्हा जेव्हा आपण साचा भरणार तेव्हा तेव्हा जेव्हा पीठ घेणार तेव्हा तेव्हा ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तेवढा तेवढा गोळा, थोडा थोडा गोळा, आणि मगच तो साच्यामध्ये भरायचा आहे. आता मी हा एवढा गोळा घेतलेला आहे आणि आणि जे आपण जे पीठ साईडला साच्यामध्ये भरायला घेणार ते साईडला काढायचं आणि बाकीचं जे पीठ आहे ना आपण ते ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे. नाहीतर मग आहे ना वरचं वरचं पीठ सुकून आहे ना कडक कडक, वरचं पीठ कडक कडक होतं. त्यामुळे हे पहा व्यवस्थित असं खूप वेळ असं जरा 5 मिनटं तरी ते मळून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या चकल्या व्यवस्थित होतील, गाळताना तुटणार नाहीत. आता जे साचा आहे ना, तो मी हा वाला स्टारवाला साचा घेतलेला आहे, चकलीचा साचा. आणि तो आहे ना, असं तुम्ही हात लावून बघायचं. ज्या साईडनी खरखरीत लागतोय, प्लेन नाही, ज्या साईडनी खरखरीत लागतोय ती साईड खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि ज्या साईडनी प्लेन वाटतोय ना, ती साईड वरती घ्यायची. म्हणजे आपल्या चकलीला काटे चांगले येतात. चकली आपली काटेरी बनते. आता आपण हे बघा, हा जो पिठाचा माझा गोळा आहे, मी अजिबात तुकडा नाही केला आहे. जेवढा असा साईजचा, म्हणजे मला असं वाटतं की ह्याची साईज एवढी असेल, तेवढा मी एकच गोळा अख्खाच्या अख्खा तेवढाच मी मेजरनुसार टाकलेला आहे. तुटलेले गोळे टाकायचे नाहीत, नाहीतर आपली चकली गाळताना तुटते. तुटक्या तुटक्या अशा छोट्या मोठ्या होतात. आणि मग एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आपण काढायचा आहे आणि तो परत ह्याच्यामध्ये आपण जेव्हा आपण नेक्स्ट आपला बॅच भरणार, ह्याच्यामध्ये पीठ भरणार तेव्हा घेणार, त्याच्यामध्ये ते मळून मळून घ्यायचं आहे. पण एकच घ्यायचं आहे, तुटके नाही घालायचे. आता आपला साचा आणि ह्या साच्याला ऑइल लावायचं आहे आतल्या साईडनी. पूर्ण साच्याला ऑइलिंग करून मगच त्याच्यामध्ये आपलं हे पीठ भरायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती इझिली हा चकली तयार होत आहे आपली. अजिबात तुटत नाही आहे. नाहीतर काही काही वेळेला जर आपण पीठ बरोबर मळलं नाही तर ते मध्ये मध्ये तुटतात आणि चकल्या मग अशा त्या तेलामध्ये पण सुटतात. तर आता आपण हे जे आहे ना, हे असं व्यवस्थित दाबून दाबून घ्यायचं आहे. मधली जी आपली स्टार्टिंगची जी चकली सुरुवात करतो तिथून आणि लास्टला जे आपण एंड करतो ते व्यवस्थित दाबून घ्यायचे आपण त्याचे साईडचे कॉर्नर, म्हणजे जेणेकरून ती तेलामध्ये सुटणार नाही. आता इथे जे तेल असतं ना, आता फ्राय करताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, तेल आहे ना ते एकदम कडकडीत गरम पाहिजे. आपण चकली टाकल्या टाकल्या चकली अशी वरती आली पाहिजे, खाली बुडबुडत राहिली नाही पाहिजे, अशी वरती आली पाहिजे एकदम मस्तपैकी. तुम्ही पाहू शकता कशा मस्त अशा. आणि आधी काही काही जण काय करतात, आधी तेल गरम करतात आणि नंतर मग एकदम स्लो करतात, कारण त्या शेकल्या जाण्याकरता. अशा त्या शेकल्या जात नाहीत, आतमधनं नरम पडतात आणि मग त्या चिवट होतात. त्यापेक्षा ह्यांना आणि जेव्हा टाकल्या टाकल्या आपण ह्यांना एकदम त्यांचं त्यांचं तळायला द्यायचं आहे. अजिबात घाई नाही करायची आहे. टर्न झाल्यावर जेव्हा चकली कडक वाटेल आपल्याला की हां बाबा ही आता शेकली गेली आहे, तेव्हाच त्या पलटायच्या आहेत. त्याच्या आधी याला अजिबात चमचा लावायचा नाही आहे. आणि तेल आहे ना, तो गॅस आहे ना अजिबात स्लो नाही करायचा आहे, मीडियम करायचं आहे. मीडियम
गॅसवरच ह्या तळायच्या आहेत. एकदम स्लो गॅस करायचाच नाही आहे, नाहीतर आपल्या चकल्या आतमधनं नरम पडतात. आणि जेव्हा ह्या चकल्या तुम्ही पाहू शकता बुडबुडे पूर्णपणे गेलेले आहेत, अलटून-पलटून मी व्यवस्थित ह्यांना फ्राय करून घेतलेलं आहे. जेव्हा ह्याचे बुडबुडे पूर्णपणे जातात आणि जेव्हा चकल्या खाली बसतात म्हणजे आपल्या चकल्या व्यवस्थित डन आहेत. पण तेव्हा मग आधी ह्या जेव्हा आपण फ्राय करणार तेव्हा एकदम हाय फ्लेम असली पाहिजे, त्याच्यानंतर मीडियम करायची आणि जेव्हा चकल्या अशा डन होतात ना तेव्हा 1 सेकंडसाठी मोठ्या गॅसवरती त्यांना फ्राय करायचं आहे. आणि आता हे आपण जेव्हा काढणार ना तेव्हा ह्याला आहे ना एखाद्या जाळीच्या ह्याच्यामध्ये काढायचं आहे, ट्रेमध्ये किंवा अशा प्रकारच्या आपल्या चाळणीमध्ये वगैरे आपण ह्या काढायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून त्या थंड होतील व्यवस्थित आणि मग आपण आतमधनं पण त्याची प्रोसेस चालू असते शिजण्याची. तर त्या व्यवस्थित थंड होतील, व्यवस्थित शिजतील. जर तुम्ही एकावर एक टाकल्या अशाच प्लेटमध्ये तर मग त्या नरम पडतात. मग त्या अशा पहिल्या थंड करायच्या आणि मगच त्या अशा भरून ठेवायच्या. आता ह्या सगळ्या एकदम गार झालेल्या आहेत. त्या मी डब्यात भरल्या आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त छान अशा क्रिस्पी अशा ऑइली नाही आणि सगळ्या सेम साईजच्या झालेल्या आहेत. अजिबात तेलकट नाही होत आणि एकदम छान अशा या बनून तयार होतात. दिवाळीमध्ये भाजणी न वापरता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.